दारी उभा राहिलेला बाप. फार वर्षापूर्वी, जेव्हा राज्यांपेक्षा गावं महत्वाची होती आणि माणसाच्या ओळखी त्याच्या कर्तृत्वावर नव्हे तर त्याच्या वागणुकीवर ठरत होत्या, तेव्हा नर्मदेच्या काठावर एक लहानसं गाव होतं, सोमगाव. त्या गावाच्या शेवटच्या वेशीजवळ एक मातीचं घर होतं. घर लहान होतं, पण दार मोठी होती, कारण त्या दारात रोज एक वृद्ध उभा असायचा. गावकरी त्याला नावाने कमी आणि ओळखीने जास्त ओळखायचे. तो मुलांची वाट पाहणारा वृद्ध आहे. त्या वृद्धाचं नाव होतं गोविंदप्पा. तरुणपणी तो गावातला पराक्रमी पुरुष होता. शेती करायचा, बैल सांभाळायचा आणि शब्द पाळायचा. लोक त्याच्याकडे वाद मिटवायला यायचे, कारण गोविंदप्पा कठोर नव्हता, पण न्यायी होता. त्याला 2 पुत्र होते, केशव आणि माधव. दोघांनाही त्याने धर्म शिकवला, कामाची शिस्त शिकवली आणि एकच गोष्ट वारंवार सांगितली: घर कितीही लहान असलं, पण पित्याचं दार नेहमी उघडं असतं. राज्यात युद्धाची चाहूल लागली. राजाने तरुणांना हाक दिली. केशव आणि माधव दोघेही गेले. जाताना गोविंदप्पा काहीच बोलला नाही, फक्त दोघांच्या डोक्यावर हात ठेवला. कर्तव्य पूर्ण करा, पण माणूस राहायला विसरू नका. दोघे गेले. पहिल्या वर्षी गोविंदप्पा रोज संध्याकाळी दारात उभा राहायचा. सूर्य मावळेपर्यंत कुणी विचारायचं, आज येतील का? तो म्हणायचा, युद्धाला वेळ लागतो. त्याच्या आवाजात चिंता नव्हती, फक्त संयम होता. दुसरं वर्ष आलं. युद्ध थांबलं. काही सैनिक परतले, पण केशव आणि माधव नाही. गावात कुजबूज सुरू झाली. कदाचित ते. कोणी पूर्ण वाक्य बोलत नसे. गोविंदप्पा मात्र दारात उभाच. आता तो काठीवर टेकत उभा राहायचा, पण दार सोडत नसे. तिसऱ्या वर्षी गोविंदप्पाने एक नवा नियम केला. तो सकाळी दार उघडायचा आणि सूर्य मावळेपर्यंत बंद करत नसे. शेजारी म्हणाले, एवढं वेळ दार उघडं ठेवू नका. तो म्हणाला, माझी मुलं आली तर त्यांना दार ठोठवावं लागू नये. एके दिवशी गावातल्या एका तरुणाने विचारलं, बाबा, जर ते कधीच आले नाहीत तर? गोविंदप्पा थोडा वेळ शांत राहिला. मग म्हणाला, मी वाट पाहतोय, मुलांची नाही. मी वाट पाहतोय पित्याच्या कर्तव्याची. गोविंदप्पा रोज देवपूजा करायचा, पण तो देवाकडे एकच प्रार्थना करायचा: देवा, माझी मुलं परत आली नाहीत तरी चालेल, पण माझी वाट पाहणं खोटं ठरू देऊ नकोस. त्याला माहित होतं, मुलं परत येणं त्याच्या हातात नाही, पण वाट पाहणं त्याच्या हातात आहे. वर्ष गेली. गोविंदप्पाची पाठ वाकली, डोळे कमजोर झाले, पण संध्याकाळ झाली की तो अजूनही दारात येऊन बसायचा. आता उभं राहणं जमत नव्हतं, म्हणून बसून वाट पाहायचा. एके दिवशी दूर देशातून एक प्रवासी आला. त्याने विचारलं, बाबा, तुम्ही रोज दारात का बसता? गोविंदप्पा म्हणाला, कारण माझ्या मुलांना हे दार ओळखीचं आहे. प्रवासी म्हणाला, पण वर्ष झाली. गोविंदप्पा हसला. पित्याचं हृदय काळ पाहत नाही. एका संध्याकाळी गोविंदप्पा नेहमीप्रमाणे दारात बसला. सूर्य मावळला. आकाश लाल झालं. तो हलकेच पुटपुटला, आज थोडा उशीर झालाय, आणि डोळे मिटले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. सकाळी गावकरी आले. गोविंदप्पा दारातच बसलेला होता. चेहऱ्यावर शांतता होती. दार उघडं होतं. जणू तो म्हणत होता, मी माझं कर्तव्य पूर्ण केलं. कथेचा बोध: मुलं परत येणं त्यांच्या कर्मावर असतं, पण वाट पाहणं हे पित्याचं धर्मकर्म आहे. प्रेम मागत नाही, थांबत असतं. काही वाटा संपत नाहीत, माणूस संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल व ऐकल्याबद्दल धन्यवाद.